श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः इंग्रजीत बोलतो निरबळ ते मी त्या पैसमुळं सभा सर्वज्ञ ऐका सकळ राये प्रांजळ परिसावे ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत विभीषण राजा रावणाला सांगण्याचा प्रयत्न करू लागला. विभीषणाने सांगितलं हे बघा इंद्रजित आतापर्यंत जेवढं बोललाय सगळं खोट आहे म्हणले. ती इंद्रजितानं आतापर्यंत जेवढं सांगितलंय त्यातलं एकही त्याला करता येत नाही. सगळं त्याचं खोट आहे. त्यामुळे त्याच्या नादाला लागू नका. कारण तुम्हाला बुद्धी सांगणारा सुद्धा वाईट असतो. विष खाती याचे संगती जो पैसे तो मरणार्थी दरिता पाप्याची संगती अधोगती पावाल अशी अवस्था तुमची होणार आहे. त्यामुळे त्याने सांगितलेलं सगळं खोट आहे. महाराज बोलू लागले हनुमंतेशी युद्ध करिता तुझे पुरुषार्था देखिले. विभीषणाने सांगितलं इंद्रियता तू आत्ता सांगायला लागला की मी जातो रामाला मारतो लक्ष्मणाला मारतो हनुमंताला मारतो. पण ज्या वेळेस हनुमंत अशोकवनामध्ये आला होता तेव्हा तुझी ताकद कुठे गेली होती. तुला मार खाताना सगळ्यांना बघितले बिळात लेपेपर्यंत मारले. ती किती असणारी पाच सुद्धी होती सुलोचनेला माहितीये. जाऊन विचार म्हणले एवढं तुला मारलंय तरी सुद्धा तू त्या रामाला मारतो असं म्हणायला तुला वाटत नाही का. विभीषणजी बोलता हनुमंताशी भिडता शस्त्रास्त्रे गेली प्रथा कपी पुच्छ वाजता माता धीर सर्वज्ञान धरवे. अरे त्या हनुमंता बरोबर युद्ध करत असताना तुझी शस्त्रास्त्र सगळी वाया गेली होती. मला काहीच चाललं नव्हतं. शेतीच्या पुढे कुणालाच जाता येत नव्हतं. तुझी जेवढी अस्त्र त्या ठिकाणी शिकलेला होता सगळी वाया गेली होती. कसं तरी कप्ताना परत त्याला धरलं गेलं. हनुमंता पुढे तुझं बळ चाललं नाहीये. रामा पुढे काय चालणार आहे. विभीषणजी सांगतात पुरंदरा क्षेत्राचे संपत वानरे जे लोरिया समस्त तुझ्या सैन्य केला घात रणी कुंभत पाहिले. आणि जेवढे तुझ्याकडची भयंकर दारुण शस्त्रास्त्र होते ती वानर म्हणले एक झाडाचा पाला खाणारा फळ खात खात ती अंगावरती सहन केली. आणि तुला एवढी धुनी पडली तुझ्या बाणाने तुझ्या सैन्याला तू मारू लागला. अशा प्रकारे हनुमंतापुढे तुझं काही चाललं नाहीये. विभीषणजी पटवून देतात कोणी नोऱ्याची जीवित कपीचे अवघ्याचा केला घात तुझं देखता इंद्रजिता. विभीषणाने सांगितलं इंद्रजिता तुझं काय झालंय त्या अशोकवनामध्ये. ही वार्ता सांगायला सुद्धा कोणी शिल्लक नव्हतं. कोणी तिथं ठेवलेलं नव्हतं. आणि एवढं तुझं शस्त्रास्त्र सामर्थ्य बळ प्रताप शक्ती होती ते हनुमंतापुढे सगळी तुझी वाया गेली असं महाराज सांगू लागले. जशी करावया सोडवन तुझी न चलेची अंगवन कपिले गाजले संपूर्ण द्यावे प्राण जाऊ पाहे. अरे तुझी तुला सोडवायला तुझ्यापाशी ताकद नाहीये. बाकीच्या विषय सोडून दे. तुझा जीव हनुमंतापासून वाचवण्यासाठी सुद्धा तुझ्यामध्ये बळ नाहीये. एवढा तुझ्याकडे पुरुषार्थ नाहीये. अरे त्या हनुमंताने तुझ्यावरती विजय मिळवला. तुझं त्याच्या पुढे काही चाललं नाहीये. विभीषणजी सांगतात हनुमंत मारिला सारथीम भंगिला रथ रवींद्रजित केला विरत छत्रपात कपी कुळे. अरे बाबा हनुमंत एवढे बलवान आहे. हनुमंता पुढे जगामध्ये कुणीच जिंकू शकत नाहीये. रामाने सांगितले जगती तळी हनुमंतासी रणी युद्धासी न भिडवे. अरे मग तुझी
काय ताकद चालणार आहे? तुझा सारथी मारला, तुझ्या रथाचा भुरा केला, तुला त्या ठिकाणी विरती करून टाकलं. विभीषणजी बोलतात, मला विद्येची कुसरी चपेट हानिता उरी अशुद्ध वमिता झालासी चाचरी पळावया दोरे ठावा नाही. आणि तुझ्यापाशी जेवढी शस्त्रास्त्र सगळी संपल्यानंतर ना हनुमंताने विचार केला, म्हणले ह्याच्या अंगात किती ताकद आहे ती बघावी. म्हणून मल्लयुद्ध कुस्तीचा प्रकार असतो, तर तो सुद्धा प्रकार हनुमंताने तुझ्या बरोबर केला. तोंडामधून रक्त वाहू लागलं, एवढी बिकट अवस्था तुझी हनुमंताने केली असं सांगतात. युद्धाची गती आईची भावया मारावया शत्रूची नातरी पळावे मेघापाशी कपी पुचाशी देणं चरे. अरे तुझ्या आणि तुझ्या बापाची हीच रीत आहे काय? शत्रू जर रणांगणामध्ये सापडला तर मारायचा, आणि जर ऐकला गेला तर मग कपट करायचं ना आकाशामध्ये लपायचं, मेघाच्या आड जाऊन लपायचं. ही तुझी पहिल्यापासूनची पद्धत आहे युद्ध करण्याची. पण हनुमंतापाशी ते चालत नाही. पाताळात जरी गेला तरी तिथं हनुमंत येणार आहे, आकाशामध्ये जरी लपला तरी तिथं हनुमंत येणार आहे. हनुमंताच्या शेपटी पळा, तुझं काहीच कपट चाललं नाहीये असं सांगतात. वडिले पुचाचे बिरणे सरून रे मागे पुढे इंद्रजीत खळखळरे वानरे गारे गांजिले. अरे बाबा, त्या युद्धामध्ये तू रडू लागला ढसा ढसा ढसा. तुला तिथं वाचवायला कोणी आलं नाहीये. तुला लंकेमध्ये येता येत नव्हतं, शेपटी त्या ठिकाणी हनुमंताने सोडली होती. आणि मरणही तुला नव्हतं, हनुमंताला मारायचं सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे तुला वाचवायला कोणी आलं नाही. मग तू विचार केला, माझ्या पित्याचा पित्याचा पिता केव्हा येईल तो विधाता, असा तू विचार करत बसला, महाराजाची वाट बघत बसला असं सांगतात. रडता पडता सुद्धा वमित कपी पुच्या भेणे धावत पळून गेला शिवरात मुख्य पुरुषात तुला. अरे बाबा, रडत होता, पडत होता, आदळत होता, आपटत होता, तोंडामधून रक्त वाहत होतं. आणि हनुमंतापुढे जेव्हा काहीच चाललं नाही तेव्हा त्या विवरामध्ये जाऊन लपला. हनुमंताला विवरात बी यायला येत होतं, पण इंद्रजिताला मारायचंच हनुमंताच्या मनात नव्हतं. त्यामुळे विवरामध्ये जाऊन दिला आणि तिथं जाऊन रडत बसला. विभीषणजी भर सभेमध्ये बोलू लागले, समुख निर्धारी मनसी एकला मी श्रीराम मारी मी त्या जल्पसी सवे माझारी निर्लज्जे भारी तू एक. बघा महाराज, इंद्रित युवराज आहे, राजाचा मुलगा इंद्रजित, आणि विभीषणाने भीड धरली नाही बोलत असताना. अरे तू निर्लज्ज आहे, तुला लाज वाटत नाहीये, ते हनुमंता पुढे तुझं काही चाललं नाहीये आणि तू रामाला मारीन म्हणतो. अशा प्रकारे उग्र भाषेमध्ये विभीषणजी बोलू लागले. रवी देवने पाटी पळावासी रे मोठावटी ऐशी तुझी वाडी व मोठी समोर खोटी बुद्धी तुझी. अरे बाबा, त्या हनुमंताच्या पुढे तू पळून गेला, हनुमंताला पाठ दिली आणि पाठ दिल्यामुळे हनुमंताने सोडला. आणि आता तू रामाला मारीन म्हणतोय. सगळे तुझी पुरुषार्थ, तुझे बोलतो ते सगळं खोट आहे. विभीषणजी बोलतात, तुझी ऐकताची बुद्धी रावण मरेल आधी मोलराचे सांची मांदी कुळ स्त्री सुद्धी बुडेल. अरे बाबा, तुझं जर ऐकलं रावणानं तर रावण अगोदर मरत. कारण 6 वया श्रीराम बाण जाळ तैसे तुझ्याशी नाही बळ. अरे रामाच्या बाणाचं निवारण कुणालाच करता येत नाही महाराज. देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगणा, त्या रामासी मारील कोणा व्यर्थ रुदन का करीसी. अहो भगवान श्रीरामचंद्राच्या बाणाला महादेव नमस्कार करताय, मग ते बाणाचं निवारण कोण करणार आहे तुमच्यामध्ये? रावण मरणार आहे. रावणाच्या पाठीमागे सगळे राक्षस मरतील, तुम्हाला पाणी पाजायला सुद्धा कोणी राहणार नाहीये. विभीषणजी बोलतात, समुख
जीवाकणाचे दावे. विभीषण राजनीतीनं बोलू लागले महाराज. विभीषणाने सांगितलं नाही त्या इंद्रजिताला मारून टाका, पण काय सांगितलं, राजाला जो दुर्बुद्धी सांगतो त्याची जीभ कापून टाका, म्हणजे याला मारून टाका असं म्हणायचं विभीषणाला. पण आपल्या आपल्या संस्कृतीनुसार विभीषणजी ओव्यामधून ते असणाऱ्या राजा रावणाच्या पोराला बोलू लागले. राजा भीती ऐसा येत कुळगात की मारावा, जेणे आणला सगळ्यात तोही निश्चित मारावा. विभीषणाने सांगितलं की बाबा इथं राजाचं कर्तव्य काय आहे. राजनीती अशी सांगते ज्याच्यापासून कुळाचा घात होत असेल तो मुलगा असला तरी त्याला मारावा, आणि त्या पोराला इथं कुणी आणलंय त्याला सुद्धा मारावं, अशा प्रकारे महाराज बोलतात. जेणे प्रवेशिला द्वारी तोही मारावा, निर्धारी कायसी मृगताची दोरी निशाचरी कुळपास. आणि विभीषणाने सांगितलं त्या इंद्रजिताला ज्यानं इथं आणलं सभेमध्ये, दारात आणलं त्याला सुद्धा मारा, कारण राजनीती अशी सांगते महाराज एकाला मारलं तर बाकीच्याचा जीव वाचतो. त्यामुळे राजनीतीचा विचार करा, आणि ह्या इंद्रजिताची राक्षसाची प्रधानाची बुद्धी ऐकू नको. रावणाला बोलू लागले. रावणाचा ज्येष्ठ सुत याला गिरा किला म्यात, तुला अवश्य करावा घात, कुळशेषात चुकवावया. विभीषणाने सांगितलं बाबा रावणाचं लाडकं पोरग आहे, म्हणून मी आतापर्यंत बसलो नाही तर उलट्या हाताची जरी दिली तरी तुला मारून टाकील. कोण चुलता म्हणायला लागला पुतण्याला, आता तुला मारलं असतं, पण रावणाचा मुलगा आहे म्हणून मी हात राखलाय. एकाला जर मारलं तर बाकीच्याचा जीव वाचतोय, म्हणून विभीषणजी बोलतात. ऐकोनी विभीषणाची मात प्रधान सैनिक विरात, वाढला क्रोधाचा वर्त झाला कृतांत लंकेश. विभीषणाचं बोलणं ऐकलं महाराज. सगळी प्रधान होती विभीषणाकडे रागानं बघू लागली, कारण सगळ्याला राग आला होता विभीषणाचा. रावण सुद्धा रागानं लालबुंद झाला. इथं माझ्या सभेमध्ये माझ्या राज्यामध्ये माझ्या पोराला बोलतोय, त्यामुळे भयंकर राग राजा रावणाला आला. म्हणतात ऐकोनी विभीषणाचे वचन प्रधान झाले कोपाय मान, सेनानी वटारले नयन, खाती दर्शन सेनाधर. अहो सगळी असणारी जी काय रावणाच्या सभेमध्ये होती विभीषणाकडे बघून कर दात खावं लागली महाराज. भयंकर राग आला होता विभीषणाचा. राजा रावणाला आलेला होता, इंद्रजिताला आलेला होता, सैन्य सेनानी प्रधान सगळ्याला भयंकर राग विभीषणाचा आला. असं सांगतात. एक दष्ट चावती एक कर करा दात खाती, एक ते हात पुष्कारिती, एक वळिती वज्रमोष्टी. त्या विभीषणाला मारावंच म्हणून सगळे त्या ठिकाणी दात खाऊ लागले. आपल्या हाताची बोट त्या ठिकाणी वळून मुठी मारू लागले. आत्ताच्या आत्ता जाऊन त्या विभीषणाला मारावं असं वाटत होतं, पण विभीषण सुद्धा त्या ठिकाणी युवराजा होता लंकेचा. त्या ठिकाणी युवराज्य पद विभीषणाकडे होतं, म्हणून सगळे शांत बसले. असं सांगतात. विभीषणाचे उत्तरी एक निश्चित दुदुकारी, एक सती क्रोधाकारी, शोभुनी सारे दुर्लत. प्रत्येकाला राग आला होता महाराज, पण राग प्रकट करता येत नव्हता. विभीषणापुढे काही चालत नव्हतं. भयंकर राग आला होता. रागामध्ये हसत होते. रागात हसत असतात का? पण राग दाखवायचा नाही विभीषणाला, त्यामुळे रागानं डुलू लागले. रागानं राग तर भयंकर आलाय, पण दाखवायचा नाही. आतल्यात सगळे कोपायमान झालेले होते. असं सांगतात. परस्परे बोलत विभीषण झाला उन्मत्त, इंद्रजिताचे मारीन म्हणत समुख वदत लंकेशा. ती सैन्य लोक आपापसामध्ये बोलू लागली महाराज ही बिघडले म्हणले. कोण? विभीषण. अहो आपण काय बोलतो याची जाणीव विभीषणाला नाहीये. राजा रावणाची लंका आहे,
पद्धतीने सैन्य लोक आपापसात चर्चा करतात. चोरी मारी पापी परद्वारी ऐसे विभीषणाचे उत्तरी रावण खोचला जिवारी क्रोध करी तळमळ. रावणाला सुद्धा विभीषणाचा लय राग आला महाराज. पण काय करायचं? कशामुळे राग आला होता? त्यानं चोऱ्या केलेल्या आहेत, त्या परस्त्रीला हात लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं भर सभेमध्ये रावणाची इज्जत काढली विभीषणानं. त्यामुळे रावणाला सुद्धा भयंकर राग आला होता असं सांगतात. सन्मुख माराले वानरी पळून गेला सेतूवरी इंद्रजित लाजला उत्तरी मौन धरोनिया राहिला. आणि इंद्रजित शांत बसला महाराज. का? इंद्रजिताला सुद्धा विभीषणाने सांगितलं, ज्या वानराने तुला जे उडान दिलंय वानरा पुढे तुझं चाललं नाहीये, मग रामा पुढे काय चालणार आहे? त्या वानराच्या पुढे तो लपून बसला. या शब्दानं इंद्रजित लाजला, खाली मान घातली, आसनावरती बसला. विभीषणाची सन्मुख बोलो न सकेची दशमुख मग इतर कोण बोले रंग ककबाक घ्याची. विभीषणानं सगळी सभा गार केली होती महाराज, थंड केली होती. विभीषणाच्या समोर राजा रावण बोलत नव्हता. रावणाची सुद्धा हिंमत नव्हती विभीषणाच्या पुढे बोलायची. मग रावण बोलत नाही, मग बाकीचं कोण बोलणार आहे? सगळे शांत बसले. काय होतं ऐका. एक बोलती सर्वज्ञ विभीषणाचे धर्म वचन न मानिताची दशानन कुळ निर्माण सुपुत्र. आता बसलेली सगळी होती महाराज. काय त्यांनी विचार केला? विभीषणाच्या बोलण्यावर नाही विचार केला, उद्या मारायची भीती वाटायला लागली. म्हणून सैन्याने विचार केला, बोलते की बरोबर आहे. विभीषण जी बोलतो ती एका अर्थानं बरोबर आहे. विभीषणाने जर नाही ऐकलं तर कुळ संरक्षण करायला कोणी सुद्धा या असणाऱ्या लंका नगरीमध्ये राहणार नाहीये असं आपापसात बोलू लागले. तटस्थ महापर्व उठला गरजत विभीषण झाला से उन्मत्त राजा राजा सुत निंदिला. आणि सगळी सभा शांत बसली होती महाराज. एक नारायण उठलो. आता राजा रावण शांत बसलाय. राजा रावण बोलत नाही म्हणजे याची गरज होती का मध्ये बोलायची? महापार्श्व नावाचा त्या ठिकाणी मंत्री उठला आणि विभीषणाच्या समोर महापार्श्व काय काय बोलतो ऐका. समोक निंदिला राजा रावण वाणी तो प्रताप श्रीरामाचे गुण याची येते बिळ कोण अवघे जण काय पाती. महापार्श्व उठला महाराज. त्याने बोलायला सुरुवात केली. काय बसलात मुले उठा. अरे ते विभीषणाचं भीती काय आहे आपल्याला? इथं आपल्या राजाच्या समोर त्या आपल्या राजाचा जो शत्रू आहे त्याच्या पुरुषार्थाचं इथं वर्णन केलंय. मग ही विभीषणाची भीती काय धरून बसला असं तो महापार्श्व सभेमध्ये बोलू लागला. युवराज प्रताप सिंधू रावणाचा कनिष्ठ बंधू येणे सांगिला सुग्रह बंधू याचा वध करावा. आणि महापार्श्वाने सांगितलं या विभीषणाची भीती धरू नका. म्हणले युवराज आहे आणि रावणाचा लहान भाऊ आहे, पण याने सगळे संबंध तोडले, त्याला मारून टाका असं बोलू लागला. महाराज म्हणेचे लंका नाथ तरी आम्ही करू याचा घात गलका उठिला सगळ्यात अति उन्मत्त तो झाला. आणि महापार्श्वाने सांगितलं राजा रावण बोलत नाही विभीषणाच्या पुढे. राजा रावण म्हणत नाही याला मारा, त्याचा भाऊ आहे, पण आपण त्या ठिकाणी दक्षता घ्यायला पाहिजे. आपण या विभीषणाला मारू असं तो महापार्श्व बोलू लागला. विभीषणाची शांती भारी क्रोधन येची तिळा भरी मारावा मनत निशा
विभीषणाची शांती आघात आहे महाराज. शांती असेल तरच सुख आहे. शांतीमध्ये सुख सामावलंय. विभीषणाने विचार केला ह्याला काय बोलायचंय ते बोलू द्या, कारण पाठ राखणारा श्रीराम आहे. आपल्या पाठीमागे भगवंत आहे. काय आपलं इथं होत नाहीये. विभीषणाने विचार केला ही राक्षस मारा म्हणू लागली तरी विभीषणाने शांती पत्करली. शांत बसले असं सांगतात. तैसा सागराघात तैसा विभीषणाचा बोध निंदोनी बोलला मा पार्श्वद स्वय विषाद न मानीच. आणि ते असणाऱ्या विभीषणाने विचार केला समुद्र अथांग असतो महाराज. तशी विभीषणाची शांती होती, अथांग होती. कुणी कितीही बोलू द्या विभीषणाला राग येत नव्हता. आणि राग न येणं हीच शांतीचं लक्षण आहे महाराज. आणि राग आल्यानंतर स्वयंचे विचार आठवत नाहीये. त्याच्यामुळे विभीषण शांत बसले असं सांगतात. तेरी सिंहापाशी घुंगुरले तेरी महापार्श्व विभीषणा पुढे विरुद्ध बोलता कैवारे कोपान चढे विभीषण. आणि एखाद्या सिंहाच्या पुढे कोल्हा असावा महाराज. कोल्हा किती जरी कुंठला सिंहाला काही फरक पडत नाहीये. सिंहरूपी विभीषण होता आणि त्या विभीषणाच्या पुढे महापार्श्व बोलू लागला तरी विभीषणानं शांती धरली असं सांगतात. महापार्वती विभीषण स्वमुखेन बोले चियापर तृणप्राय सुपे सुन गळे मौन निदय शांती. महापार्श्वाने सांगितल्यानंतर बोलल्यानंतर त्याच्या शब्दाला प्रति उत्तर विभीषणाने दिलं नाही म्हणले. आपण युवराज कोणाच्याही नादाला लागायचं नाही. विभीषण शांत बसले असं सांगतात. विभीषणाचा अनुचर परमाप्त प्रधान येर महापार्श्वशी उत्तर गिरक गंभीर बोलिला. आणि मग विभीषणानं शांत बसल्यानंतर विभीषणाचा प्रधान होता महाराज. कारण प्रधानालाच बोलावं लागतं. राजाला युवराज होता विभीषण. त्यामुळे महापार्श्व पुढे विभीषण बोलला नाही. पण त्या महापार्श्वाला उत्तर देण्यासाठी विभीषणाचा प्रधान उठला. काय बोलतो ऐका. बंधू बंधूची आणि हिता राजा युवराज बोलत भूकामध्ये कुंतती व्रता महामूर्तता तर अंगी. विभीषणाच्या प्रधानाने सांगितलं मूर्खा कळत नाही का तुला. राजा आणि युवराज बोलताय. दोघ जण मध्ये बोलत असताना दोन श्रेष्ठ बोलत असताना तुझी मध्ये नाक खुपसाची काय गरज आहे. तुला कोणी बोलायला लावलं. असा असणारा विभीषणाचा प्रधान महापार्श्वाला बोलू लागला. स्वहिताचा विचारणा करिता मध्ये बोलणे सर्वता बोलतो तत्वतमा मूर्ख. विभीषणाचा प्रधान महापार्श्वाला सांगितलं महापार्श्व अरे दोन धुळ आहेत. विभीषण राजा एवढाच अधिकार विभीषणाला होता आणि राजा रावण श्रेष्ठ आहे. दोघजण चर्चा करत असताना आपापल्या हिताचं बोलताय. दोघजण बोलत असताना मध्ये बोलायची तुझी काय गरज आहे. आणि दोघांच्या मध्ये जो तिसरा बोलतो तो महामूर्ख आहे असं या ठिकाणी सांगतात. कैसा राजा रावण कैसाच युवराज विभीषण काशी बोलता कठीण तुझा प्राण वाचना. विभीषणाच्या प्रधानाने सांगितलं जसा राजा रावण आहे तसाच विभीषण आहे. राजा रावणा एवढे अधिकार विभीषणाला आहे. आणि ते दोघं बहुभाऊ आहेत महाराज. बहुभावाच्या मध्ये तिसऱ्यांना बोलायचं नाही. काय घेणं देणं आहे तुला. ती बहुभाऊ आहे. त्यांची ती भक्ती काय करायचं. तू मध्ये का बोलायला लागलाय. राजा रावण आणि विभीषण आपापल्या हिताचं बोलतायत. त्यांच्यामध्ये तू का बोलायला लागलाय. आणि जर तू बोलला तर आत्ताच्या आत्ता मरशील असा तो विभीषणाचा प्रधान बोलू लागला. रावणाचा कनिष्ठ बंधुशी संवाद करिता दुरेसी तू कावत विना करसी निज प्राणासी मुकावया. अरे बाबा राजा रावण आणि विभीषण जी बोलताय एकमेकाबरोबर संवाद करताय. स्वहिताच्या गोष्टी बोलताय. आणि असं असताना तू मध्ये कशाला बोलायला लागलाय. ह्या दोघांच्या
रामाच्या असणाऱ्या मध्ये जर बोलला तर विनाकारण पडशील असं प्रधान बोलू लागला. राजनीती दोन्ही दुरा संवाद करते या माझी मध्ये न करती त्याते मारिती जपनात. आणि त्या प्रधानाने सांगितलं राजनीती अशी आहे, अशी राजाची नीती आहे, दोघजण संवाद करत असताना तिसऱ्यानं मध्ये बोलू नये आणि जर तिसरा मध्ये बोलला तर राजानं त्याला मारावं असा असणारा विभीषणाचा प्रधान महापार्श्वाला बोलू लागला. श्री गणेशाय नमः. राजा युवराज निजहित वाद करीत राजनीती येणे राते निखंडित तेथे तू किती रे वशता. अरे राजा रावण विभीषण बोलत असताना तू मध्ये कशाला बोलतो? हा बंधुबंधूच्या हितानुवादी युक्ती निग्रहाचे क्रोधी तेथे महापार्श्वत दुर्मती निंदानुवादी जल्पसी. अरे भाऊ भाऊ बोलत असताना तू मध्ये कशाला बोलायला लागला? तुला मारावं असं आला ते कोणी हनुमंतराया देखता तुम्ही पळता आता वाटवे गरजता अतिसमर्थ निर्लजत्वे. अरे हनुमंत आला बरोबर घरामध्ये लपून बसताना आता बोलायला लागला. हा? तुम्ही राक्षसीराने दिलेला पुस्तकावर येणं वाटवे चालवा दशानं नाती बोलणं पुरुषार्थ. अरे राजा रावणाचा पुढे पुरुषार्थ बोलायला लागला. हनुमंत आला तेव्हा कुठे गेला? रामाची एक वानर मारी लाखया सैन्य समग्र दमिला इंग्रजीचा ज्येष्ठ कुमार लंका पुऱ्या जाळो. रामाचा एक वानर आहे आणि त्या एका वानराने सैन्य प्रधान सगळं मारून टाकलं. तेव्हा कुठे गेला? वानराचे पाले खाईला त्या पुढे पळाले समग्र तेथे आली रामचंद्र दुर्दर्शन कोणसा. अरे एक रामाचा दास आहे, एक झाडाचा पाला खाणारा वानर आहे, त्याच्या पुढे काय चाललं नाही. राम आल्यावर काय होणार आहे असं बोलतो. रामाचा बाण राक्षस कुळाशी निर्दळ तदर्ती हितवादी विभीषण ते रावण नायक. अरे विभीषण सांगू लागलाय, शिकू लागलाय, हिताच सांगू लागलाय. रावण ऐकत नाही. श्रीधार कोण श्री रघुपती स्वस्त राहावे समजती आयशी विभीषणाची युक्ती तू का कुत्सितोक्ती निंदिसी. प्रधानाने सांगितलं विभीषणाचं एवढंच आहे, सीता रामाची रामाला द्या आणि आपापल्या घरामध्ये आनंदानं राहा. ऐकून ये राचे वचन महापार्श्वला जायमान खालती घालून मान दिन मदन राहिला. प्रधानाचं बोलणं ऐकलं महाराज, लाज वाटली त्या महापार्श्वला. अवघच बोललो असं त्याला वाटू लागलं. खाली मान घातली, शांत बसला असं सत्यवंत सांगतो. धैर्यवंत वीर्यस माधुर्य बुद्धिवंत ऐसा विभीषण क्षमायुक्त रावण हितार्थ बुद्धी सांगे. विभीषण सत्ववंत आहे, धैर्यवंत आहे, बुद्धिवंत आहे आणि असा असणारा गंभीर विभीषण आघात मोठी सांगता पुढत पुढतील माने रावणाचे चित्ती तरी सांगे पुनरावृत्ती सीता रघुपती अर्पा. विभीषणाने विचार केला, मी परत परत सांगणार, लाथा मारलं तरी सांगणार, पण या असणाऱ्या रावणाला शिकविला असं बोलला. पार्श्व महोदय इंग्रजीत मुख्य कुमार सुख सारणादी थोर थोर ऐका समग्र बुद्धी माझी. विभीषणाने सांगितलं, हात जोडून सांगतो म्हणले, प्रस्थ असेल, महापार्श्व असेल, महोदर असेल, अतिकाय असेल, सगळे त्या ठिकाणी इथं जेवढी उपस्थित आहे सगळ्यांनी ऐका असं केशाकर्षणा सुबुद्धी सांगे आत्मना सीता करावी रामार्पण पुरनिर्दळ चुकवावया. रावणाच्या केसाला धरून सांगतो, आता त्या ठिकाणी रामाची सीता रामाला द्या, कुळाचा होणारा क्षय वाचवा आणि आनंदानं जगा. लागले हो ज्याशी मंत्रवादी त्राहाटी धरून केशी देवी सुबुद्धी सांगे रावणाशी सीता श्रीरामाशी अर्पावा. एखाद्याला तर भूत पाठी मागायला लागलं ना, भूत त्याच्या केसाला धरताय आणि त्याला झटके देताय. तशा पद्धतीनं रावणाच्या केसाला धरून त्याला त्या ठिकाणी सीता संनिपात रावणासी तेने कुळक्षय राक्षसासी या लागी धरून या केशी सुबुद्धी त्याशी शिकविना. आणि मला कितीतरी अपमान सहन केला तुम्ही लोकांनी, तरी सहन करायला तयार आहे, पण माझा भाऊ आहे त्याला त्या ठिकाणी बुद्धी सांगेला. विभीषणजी बोलतात, याची नावे परमात्मा याची नावे समज समजता पायी पडता लंकात त्याशी निश्चिंत वाचवावे. यालाच आप्तपणा म्हणतात.
वाचवणं आपले काम आहे. महाराज बोलतात कुटुंबनी जो निग्रहापती जो ग्रहा दहा करी प्राप्ती त्यासी सज्ञान निवारिती तैसी गती रावणा. एखाद्या माणसाला आपलं कुटुंब परिवार घरामध्ये झोपवलं त्या घराला काळी लावून पळून गेला तर शहाणेचे लोक त्या माणसाला समजावून सांगतायत असं करायचं नसतं. तसं विभीषणजी बोलू लागले करिता श्रीरामा शिवाय समस्त मर्ती निशाचर सुपुत्र बनेला तसे शिरा प्रतिज्ञोत्तर हे माझे. विभीषणाने सांगितलं रावणा बाबा जर रामाचा विरोध केला तर मुलं मरतील सगळे प्रधान सैन्य एक मरेला. विभीषणजी बोलतात श्रीरामाचे एक वानर त्यापुढे पळाले ती समग्र सुटल्या श्रीरामाचा शरण कोण दुर्धर साहेल. अरे रामाचा ते असणारा वानर त्याच्या पुढे तुझं सैन्य पळाले आणि रामाचे जर बाण सुटले तर कोण तुमच्यामध्ये कोणामध्ये एवढी ताकद आहे रामाच्या बाणाचं निवारण करायला असं विभीषणजी सहाने खर सहाने फोडा लावी श्रीरामाचा बाण कुराडा कंकणाचा झळाडा कोणत्या कुणा सहू शकेल. अरे असणारे रामाची बाण आहे तर भयंकर तीव्र आहे. रामाच्या बाणापुढे तुमची काही ताकद चालणार नाहीये. विभीषणजी सुटला बोलतात श्रीरामाचा बाण धाके मरेला रावण अतिकाय इंद्रजित कुंभकर्ण सेनानी प्रधान निमतील. अरे रामाचा बाण जर सुटला तर रामाच्या बाणाच्या धाकानं तुझा हाती काय इंद्रजित कुंभकर्ण सगळी मरते. स्तमहोदर सोडिती बाण धाके मरेला शुक सारण सैन्य मरेला संपूर्ण श्रीराम बाण येताची. रामानं जर बाण सोडले तर तुझा लाडका प्रहस्त मरेल सगळं असणारे इंद्रजित मरेला सगळे त्या ठिकाणी एक राक्षस मरतील. विभीषण दुर्धर श्रीरामाच्या बाण समुद्र शोषण या पूर्ण लंका निर्धारित रावण सत्य वचन हे माझे. रावणा तुला वाटेल की माझी लंका समुद्रात आहे राम इथं कसा येणार आहे. अरे रामाच्या बाणामध्ये एवढे सामर्थ्य आहे, समुद्राचं पाणी शोषून घेईल इथं राम लंकेला येईल तुला मारून इंद्रनिकांची या कोडीला साहे श्रीराम बाण मोडील हाकेचे पडके मोरकोंडी राक्षस बापुडीती किती. अरे इंग्रजीत देवांना रामाच्या बाणाचं निवारण करता येत नाही तिथं राक्षस किती येतात धाकानं मरतील. विभीषणजी बोलतात या लागी गा लंका नाता शीघ्र श्रीराम अर्पी सीता तुझे चरणी ठेवितो माता विकल्प आका धरू नको. विभीषणाने सांगितलं रावणा तुझ्या पाया पडतो म्हणले काय होतं मोठ्या भावाच्या पाया पडल्यावर पाया पडतो म्हणले पाया पडून सांगतो बाबा रामाची सीता रामाला दे तरच दमते देऊन बोलू लागला महाराज तरच सीता देवणी शरणांगता झाल्या वाचेल लंकानाथ ये रवी त्याचा करीन घात ऐसे रघुनाथ बोलिला. रामाची प्रतिज्ञा सीता देऊन शरणाला तरच ठेवणार आहे नाहीतर त्या रावणाला पाणी पाजायला सुद्धा कोणी राहणार नाहीये. विभीषणजी जरी बोलतात विकल्प धैसी चित्ता तरी न जिंकवे श्री रघुनाथा. श्रीरामाची प्रताप कथा ऐकता सांगेन. अरे मनामध्ये जर विकल्प धरला तर रामाला कधीच जिंकता येणार नाही. त्या रामाने काय काय पराक्रम केलाय बालकांडापासून सांगतो आई वेगे आलिया रघुनाथ तुझ सहावया नाही पुरुषार्थ धर्म प्राण व्यक्तीशी व्यक्त सत्य वचनार्थ माझा. अरे राम जर तुझ्यापाशी आले तर रामाचा बाण सहन करण्याची ताकद तुझ्यापाशी नाहीये. विभीषणजी बोलतात निवार श्रीराम मान जाळ तैसे तुझ नाही शस्त्र बळ करिता श्रीरामाशी शरण विकल पडशील. रामाच्या बाणाचं निवारण करण्याची ताकद तुझ्यापाशी नाही मरशील. रे जिंकावया रघुनाथ तुझ्या अंगी नाही सबळता पडलाशी धनुष्य हात सभेत एकता स्वयंवरी. अरे रामाच्या बाणाचं निवारण काय करणार आहे धनुष्य उचललं नाहीये तिथं त्या ठिकाणी छतावरती घेऊन तुझं एकता पडलं हनुमंता ते कोणी पळती प्रधानी विरसणे कवी रामराने जिंकवेल. अरे ते हनुमंता पुढे तुझं सैन्य पळालं हनुमंताने लंका जाळली तेव्हा तुझं बळ कुठे गेलं तुझे होतं. करुणी काळे तोंड रामे धनुष्य केलं खंड व्रता वासी बळवंड तोंड वरंड
मला मारायची भाषा करतो असं खरं वया सीता विभीषण सुंदरी सामर्थ्य नाही तुझे शरीर मग तू झालाशी भिकारी तरी गुंप माझा निगवे अरे बाबा त्या सीतेचं चोरून आणावी एवढी ताकद तुझ्यापाशी नाही भिकारी झाला भिकारी लक्ष्मणाची मर्यादा रे का तुझं उल्लंघन दशमुखाने पाहावयार उभा केला का करता काजल पशी लक्ष्मणाची रेषा तुला वळवता आली नाहीये लक्ष्मण रेषा पुढे तुझं काय चाललं नाहीये विभीषण बोलता तुझ्या नाही मला मनसे युद्ध करील तर ते तो पुरत आहे केवळ केले विकळ हनुमंते आणि तू म्हणतो की मी माझ्या सैन्याच्या जीवावर युद्ध करील अरे सैन्य राहिलेच कुठं हनुमंताला 80,000 14,000 मारले ती हनुमंताला नेमका जाणे शस्त्रास्त्र भुगा इंद्रजिताचे बळ अद्भुत कपिल केले हाता ते आली आले गुणात कोण सामर्थ्य तुझा विश्वास तुझ्या पोरावर आहे इंद्रजितावर आहे त्या इंद्रजिताची जेवढी ताकद आहे हनुमंताने संपवली आता राम आल्यावर सगळी मेलेसारखी आहे ती कोण वाचवणार लागी गा लंकनाता तुझं सर्वता नजरे सीता शरणरी गावे श्री रघुनाथा जनक दुहितार पावी म्हणून विभीषणाने सांगितलं रावणा सीता तुला जिरणार नाही सीतेचा उपभोग तुला घेता येणार नाही त्यामुळं सीता रामाची रामाला दे आणि शरण जा आणि आनंदाने राहा पिल्या सीता सकळ कल्याण समजता सुमती ऐकेलं करता कुळा विघाता चुकवावया सीता घेऊन जर रामाला शरण गेला तर आपापल्या घरामध्ये 4 घास सुखानं खाशीला विभीषण परिचय विवेक युक्तीने सांगितलेला ही दोक्ती नायिकता लंकापती रणावरती मराल आणि मी आता सांगितलंय जर ऐकलं नाही तर निश्चितच मरण आहे विभीषण बोलता श्रीराम अवतारी पूर्ण ब्रह्मचराचरी त्याची कांता सीता सुंदरी तुझं केळ भरी जिरेना अरे राम अवतार आहे रामापेक्षा श्रेष्ठ असणारा जगाताच्या तलावरती कोण नाही एवढा बलवान राम आहे श्रीराम बापुळे तरी कालपशी मागिले कडे चोरी करून पशी पुढे कर्म पुढे लंकेशा अरे म्हणतो की तू रामाला राम बलवानच आहे चोरी करून पळाला म्हणून इथं घरामध्ये बिळामध्ये येऊन नपला विभीषण मारिले त्रिशरा कर दुषण श्रीरामाशी करा भयानन समुखलवच तुझे सैन्य अंगी अंगवन असेना अरे तुझ्या सैन्यामध्ये ताकद नाही त्रिशरा खर दुषण 14,000 रामाने एका बाणाने मारले रे बाबा श्रीराम शक्ता तू अशक्त तुझा करू शके घात सितार पोरे निशिंत श्री रघुनाथ सुखी करी विभीषणाने सांगितलं हे बघ रावणा त्या रामामध्ये ताकद असू किंवा नसू पण तुला मारण्याची ताकद रामाकडे आहे विभीषण बोलतो माझी मुनी नायकता वय केली श्री रघुनाथ तुझ्याकडे घाता सैन्य समवेता सपुत्र माझे बोलणं जर ऐकलं नाही तर सगळी निश्चित सैन्य पोरा सहित मारशील सहाय्य झाली आई कडे काळ अनिवार श्रीराम भान जाळ काळ गांजोनी तत्काळ तुझे कंटराळ छेदिल अरे रामा तुला काळ जरी सहाय्य झाला तरी रामाला जिंकता येणार नाही काळ काळ ते ना कळीता काळा ना कळे रघुनाथ एवढा बलवान राम आहे रामापुढे तुझं काय चालणार आहे विभीषण बोलता माझा नायकता वचनार्थ पाडोनी कळी काळाचे दात श्रीराम तुझा करील घात जाण निश्चिंत लंकेशा विभीषणाने सांगितलं रावणा माझं जर बोलणं ऐकलं नाही तर काळ जरी तुला मदतीला आला तरी त्या काळाचं थोबड फोडून रामचंद्र तुला मारिला असं सांगता सहाय्य केली मशक्र निवारणा श्रीराम शर शिवरामाचा किंकर त्या समोर तो नाही अरे ब्रह्मा इंद्र चरण चंद्र वरून जरी तुझ्या मदतीला आले तरी सुद्धा रामाचं बाण सहन करायची त्यांच्यापाशी सुद्धा ताकद नाहीये अरे महादेव तुझी काय मदत करणार आहे महादेव तर रामाचे दास आहे रामाच्या आणि तुझ्यामध्ये महादेव पडत नाही श्रीराम शिवाचा ध्येय मूर्ती त्याची चोरली सीता सती तेने क्षोभरा उमापती वाचती गती नाही अरे महादेव ज्याचं भजन पाठपासून करते त्या रामाची पत्नी तो चोरले महादेव तिला माता म्हणतोय अशी महादेवाच्या मालकाची पत्नी तो चोरले
त्यामुळे महादेव तुझ्या मदतीला येणार नाहीये असं विभीषण सोरी मारी आणि परवारी कपटवेशी संन्यासधारी ब्रह्माक्षोभला तुझं बरी वाचते परी तुझं नाही. आणि ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये तू जन्मलाय पण चोरी केली परस्त्रीला हात लावला महाराज तुझ्यावरती ब्रह्मदेव रागवलाय तो सुद्धा राजा आणि अधर्मधारी ब्रह्माक्ष अंशील त्याशी निर्धारी कळी काळे काळे ग्रासील तुझे वळणी तात्काळ निमशील. आणि राजा असून चोरी केली काय तुझ्यावरती रागवलाय तुला आता वाचवायला कुणीच येणार नाहीये विभीषण शक्ती तू वाचवलेली सीता सती क्षोभ नक्षत्र देवता समस्त तुझ्या घाती उद्धत. अरे सगळ्या शक्तीच्या आदिशक्ती सीता आहे आणि त्या सीतेला चोरले त्यामुळे शस्त्र देवता तुझ्यावरती रागवले तर विभीषण विचारिता विवेक वेळी तुझा क्षय आला त्रिशुद्धी माझी नायकता बुद्धिरला विवर्ती निवशिल. अरे सगळ्या बाजूने विचार कर रावण मरण निश्चित आहे महावीर ऐकलं नाही तर मरणारच विभीषण. रावण ऐके स्वहित वचन श्रीरामासी गोरी शरण सीता पिल्या पण सकळ कल्याण पावसी. रावण बाबा माझं ऐक जर सीता रामाची रामाला दिली सगळ्या कुळाचे कल्याण होणार आहे महाराज. श्रीरामासी निघाल्या शरण तुझा माझ्या जन्म मरण बांधून शक्य तो भाग कृत कल्याण पावसी. रामाला शरण गेलं की तुझा जन्म मरण संपत आहे भगवंताला शरण गेलं की अक्षयवास तुला मिळेल विभीषण. करी लंका नाता श्रीरामाचे घेऊन माता सद्भावे अर्पिल्या सीता स्वार्थ परमार्थ पावसी. बाबा रावणा गर्व करू नको बाबा त्याची पत्नी आहे त्याला द्यायला काय अडचण आहे त्याची पत्नी त्याला दे आणि लंकेमध्ये सुखाने राहा. ओय कोणी विभीषणाचे वचन क्रोधे संतप्त रावण त्याचे क्रोधाचे दारुणपण श्लोक लक्षण अवधारा. विभीषणाचं बोलणं ऐकलं रावणाला भयंकर राग आला महाराज. रावण विभीषणाला काय काय बोलतो ऐका. ओय कोणी विभीषणाचे वचन रावण झाला क्रोध संपन्न आरक्त वटारले नयन जैसे जास्वंद नव फुलले. अहो विभीषणाचं वचन ऐकलं रावण लाल भडक झाला फुल त्या ठिकाणी फुलावं कसं असणारे डोळे वटारले विभीषणाकडे पाहिलं काय बोलतो क्रोध मनाने विभीषणा दुष्टाच्या नाळा दुर्जना मज हीनत्व स्थापनी झाला रघुनंदन वाणीसी. रावणाने विभीषणाला सांगितलं माझं घरचं अन्न खातोय माझ्या घरामध्ये राहतोय माझ्या राजवाड्यामध्ये बसलोय मला नाव ठुले आणि माझ्या शत्रूचं वर्णन करतो. रावण समुद्र प्रधान अवघे जणी आभास्य मनशील मारायला जणी रामा स्थापिशी विजयस्थानी धन्यवादी हे तुझी. रावणाने सांगितलं विभीषणा तुला काय बोलतो तुला तरी वाटायला पाहिजे अरे आमचं सगळं प्रधान आहे रावण आहे ह्यांना राम मारील म्हणतोय आणि रामाचा पुरुषार्थाचं इथं वर्णन करतो असं रावण पुढे ते काय वादिशी म्हणजे पुढे एके गाई चुर करीन हाडे रगत त्याकडे तू जाय. रावणाने सांगितलं राम माणूस आहे आणि माणूस आपलं खाद्य आहे कांदा कोशिंबीर खाल्ल्यासारखं आपण माणसं वानाला खातो आणि त्या रामाला सुद्धा मी मारतो आणि तू मग परत त्या रामाकडे रडत जा. जय माझे मोका पाहे आपली पिली आपण काय तैसाची तू राक्षसांमुळे कुलक्षय कहे तू. रावणाने उदाहरण देऊन सांगितलं हे बघ म्हणले मांजर असते आणि मांजर आपलीच पिल्ली आपण खाते तसं तू करायला लागला अरे तुझ्याच कुळाचा आपल्या कुळाचा नाश व्हायला लागला आणि आपल्या कुळाचा कुल गाते की तू आहे. रावण बोलू मनसी तुमाशी मारितील माकडे हिरविले तू पुढे श्रीरामाकडे सुखे जाय. अरे त्या असणाऱ्या हिरदीन झाडाचा पाला खाणाऱ्या वानराचं पुरुषार्थ माझ्या पुढे वर्णन करायला आहे आणि आम्हाला नाव ठेवायला आहे आता रामाकडे निघून माझं सत्य भाषण आधीच निवाला विभीषण घटस्फोट सांगा त्याला गुण कुळ दूषण कुळ पाश. रावणाने सांगितलं विभीषणा आजपासून तू माझ्यासाठी मेला संपला आता तुला कुठं जायचंय तिथं जा. आज कोणी रावणाचे वचन विभीषण हास्य वदन मुख्य धुरशीचा मूर्खपणा ते शिकवण चाले ना. रावणाचं बोलणं ऐकलं महाराज विभीषणाला दुःख वाटलं
विभीषणाने विचार केला मुख्य जो आहे तोच आपलं ऐकत नाहीये, त्याच्याकडेच ज्ञान नाहीये, बाकीच्याला सांगून काय उपयोग आहे असं सांगतात. तुम्ही जाणे मी गेलो म्हणून आता तुझे उरले कोण खुंटली स्वैताची शिकवण श्रीराम शरण मी जातो. विभीषणाने सांगितलं तुम्ही सांगितलं मी मेलो म्हणून आता खरं तुमच्यासाठी मेलो, मी आमच्या देवाला शरण निघालो. श्रीराम गेलिया शरण मी पावेन कृत कल्याण तुम्हासी अवश्याने मरण श्रीराम बाण प्रतापे. मी रामाकडे जाणार आहे, माझं कल्याण होणार आहे, मला आनंद मिळणार आहे, पण तुम्ही रामाच्या बाणाने मरणार. शरण गेले श्री रघुपती चारे मुक्तीदासी होती आनंदे व संगेल त्रिजगती एवढी प्राप्ती श्रीरामे. अरे रामाच्या पाया पडल्यानंतर 4 मुक्ती स्वतःच्या पायाला लागतात, आमचं कल्याण होणार आहे पण तुम्ही मरणार. श्रीराम मारिला एकाएकी क्रिया करता दुर्योधन मीच देईन तिलक आवश्यक तुम्हासी. विभीषणाने सांगितलं तुम्ही उद्या मारणार आणि तुम्हाला पाणी पाजायला मीच येणार. हरी कोणी विभीषणाची गोष्टी रावण माये पोटी खड्गवसे तुम्हासी. तोची मुष्टी दातवटी चालविली. आणि मग विभीषणाचं बोलणं ऐकलं, रावणाला राग आला, करकर करतात खाऊ लागला, खडग तलवार हातामध्ये घेतली. कोणी विभीषणाची मात्र नाही बोलला त्याला तला घेताकडे पात देवी काकरात काळागली. आणि भयंकर राग असणाऱ्या राजा रावणाला हात आला, तलवार हातामध्ये घेतली. विभीषणाकडे रागाने कर 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 दात खाऊन बघू लागला. शक्ती नयन वटारी वीसही डोळे होते, ते असणारे डोळे मोठे करून राजा रावण विभीषणाकडे पाहू लागला. कापती लोक सकळ थोडे नेत्री झाली सगळ्या सणामध्ये खळबळ झाले. महाराज तलवार घेऊन राजा रावण विभीषणाच्या अंगावरती लावला. विभीषणावरी घालावरी पोशावरी करकारी विजून देदर सब परवडी पडली दापडी सभेची. आणि रावणाने तलवार उगारली विभीषणाला मारायला, पण त्याचं रक्षण करता भगवंत आहे, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. राजा रावणाचा हात लचकला आणि सगळ्या असणाऱ्या त्याच्या डोळ्याला झापडी पडली असं सांगतात. भयंकर राग आला असणाऱ्या राजा रावणाने हातामध्ये तलवार घेतली आणि आता विभीषणाला मारावा म्हणून राजा रावण निघाला. रावणाची आका दाखे कापती सकळोत विभीषण चिट्टी निषेध दमाने राख राम रामे. सगळी सभेमध्ये बसलेली थरथर थरथर कापू लागली. रावणाचा राग पाहिला पण विभीषण शांत बसला, कारण त्याला माहित आहे माझा समर्थ पातेला का बलवान आहे. माझा स्वामी श्री शंकर त्याशी म्हणती राम किंकर तरी छेदीन तुझे वक्र शस्त्रवसत्वर उचलिले. रावणाने सांगितलं अरे माझा स्वामी भगवान आहे, महादेव आहे, आणि त्या महादेवाला तुम्ही रामाचे दास म्हणताय, माझ्या असणाऱ्या स्वामीला कमीपणा आणताय, आत्ताच मारतो. रावण निघाला. आकाशात राव आणि लंका मात रावणाचा बचकरात श्रीराम रक्षित निजभक्त. आणि रावणाला उडी मारली. महाराज विभीषणाच्या अंगावरती तलवारीने मारावं म्हणून रावणाचा हात लचकला, तलवार खाली पडली. भक्ताचं संरक्षण करणारा भगवंत बलवान आहे असं सांगतात. सुटली मुष्टी शेते घालून पडे भूप्रस्ती रावणे धाक घेतला कोटी गोष्टी उपराती येथे झाली. विभीषणाच्या हातामधून जी तलवार होती ती मूठ निसटली, तलवार हातापासून जमिनीवरती पडली. राजा रावणाने विचार केला विभीषणाला आपल्याला मारता येत नाही. रावणाचा तरे गावो आणि ताळ परवास्यासना कालता राज पुरुषार्थ करो निवृत्त राम रक्षिता भक्तासी. आणि रावणाचा पुरुषार्थ व्यर्थ गेला. रावण सिंहासनावरती जाऊन बसला, त्याची ताकद तर सगळी व्यर्थ गेली. भगवंत
असं सांगता गोड पिरावले कळगे घेता फसते नावोनी दर्ये आता ओपन सावरे लंकानाता निळालाता बिभीषणा आणि मग परत दुसरी तलवार घेतली आणि विभीषणाला मारायला निघाला. प्रस्थ प्रधानानं आवरलं. भयंकर राग आलेला होता. रागाच्या भरामध्ये विभीषणाला रावणानं लाथा घातल्या म्हणतात. रावण आणि ताची लाता बिभीषणाच्या नाव बंदिले माता शरण जावया श्री रघुनाथा सुमर्तताये माझी. आणि ज्यावेळेस रावणानं लाथा घातल्या त्यावेळेस विभीषण पाया पडला. म्हणले दादा लाथा घातल्या पण रामाकडे पाठवलं. विभीषण जे बोलतो त्याची प्रास्ते करो निशांत कर्ग घालो निधनात बैसविला स्वतः सिंहासनी. आणि राजा रावणाच्या हातामधली तलवार प्रहस्तानं घेतली त्याला सिंहासनावरती बसवला. धीर दिला असं सांगतात. रावणाची लागली लात देवी पर्वते वज्रपात विभीषण परताची मूर्छित द्वंद्व निर्मुक्त श्रीराम नामे. रावणाची लात वज्रासारखी होती पर्वतासारखी होती. विभीषणाला लागले. मूर्छित विभीषण पडले. परत उठले. आसनावरती बसले. आघात विभीषणाची छाती अनुमात्र पद नये चित्ती काही न बोलची दुरुक्ती स्वतः चित्ती बैसला. लाथा घातल्या महाराज रावणाला लाथा. तरी विभीषणाला राग आला नाहीये. तेवढी शांती आघात आहे विभीषणाची. म्हणून ग्रंथकर्ते सांगतात सोबती सांगावी सुग्रता ते गोष्टी कुंडली आता स्वस्ता सारे लंकानाथा चरण रघुनाथा मी जातो. विभीषणाला सांगितलं बाबा पाया पडून सांगितलं हात जोडून सांगितलं तू ऐकलं नाही. आता तुझं ते सर होते तसं उद्या मी माझ्या असणाऱ्या रामाला शरण जातो. विभीषण जे बोलतात स्वयं स्वामी भेटेल श्री रघुनाथ हे भाग्य प्राप्त तुझे. अरे तुझ्यामुळे तू लाथा घातल्यामुळे म्हणून मी रामाला शरण निघावे. तुझं लाथा घातल्या नसतं तर मी लंकेमध्येच राहिलो असतो. रामाचं दर्शन झालं नसतं. तू लाथा घातल्या ही माझ्यावरती उपकार केला. विभीषण जी बोलतात एका जनार्दना शरण रामा स्वास्य विभीषण हे अति गोड निरूपण स्वती अवधान मज द्यावे. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतात विभीषणाला लाथा घातल्या. हानोनी निजलाता शरण झाले रघुनाथा. अहो लाथा घातल्या पण रामाकडे पाठवलं. म्हणून त्या ठिकाणी विभीषण उपकार व्यक्त करू लागला. वसतिगृही बाबातला मायने सुंदर कांदे एकाकार टिकिया विभीषण आत्मानो नाम शत त्रिशत माझाई गोळा.